श्री स्वामी समर्थ. श्री म्हणजे श्रीमंतीचा गर्व नको, स्वा म्हणजे स्वाभिमानाने जगावं आणि मी म्हणजे मीपणा सोडावा, स म्हणजे सर्वांशी प्रेमाने वागा, म म्हणजे मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा आणि अर्थ म्हणजे थोरा मोठ्यांचा आदर करा. असा श्री स्वामी समर्थ महाराजांचा पूर्ण या नावाचा अर्थ होतो. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जो व्यक्ती माझे विचार घेतो किंवा जो व्यक्ती फक्त माझ्या नामामध्ये जे अर्थ दडलेला आहे, जो अर्थ लपलेला आहे तो समजून घेतो, त्याच्या आयुष्याचं सोनं व्हायला आम्ही काही वेळ लावणार नसतो. लक्षात ठेवा, सुधारणे आणि बिघाडणे हे व्यक्तीच्या विचारावर आणि स्वभावावर एवढ्यावरच नाही तर त्याच्या संगतीवर सुद्धा अवलंबून असते, कधीही त्याच्या परिस्थितीवर अवलंबून नसते. स्वामी बोलतात, आयुष्यात अडचणी कुणाला येत नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या अडचणी आहेत आणि प्रत्येकाला त्या सोडवाव्या लागतील. जो व्यक्ती माझे नामस्मरण करेल आणि यशाच्या रस्त्याकडे सरळ जात असेल त्याला साथ देणार आहे मी. संसार हा मातीतल्या घरात असू द्या किंवा सिमेंटच्या घरात असू द्या, तो फक्त सुखी आणि समाधानी असला पाहिजे. सायन्स कितीही पुढे गेलं तरी आपल्यांनी दिलेले काळजावरचे घाव कोणत्याही एक्सरे मध्ये कधी दिसणार नाही. आपल्या कामाला कोण आले किंवा आपल्या कामाच्या कामी कोण आले नाही अशी वृत्ती ठेवल्याने आपल्याला काहीही मिळत नाही. स्वामी म्हणतात, ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमच्या घरातील लोक असतील. परके लोक तर नेहमी मदत करण्याच्या आशेत येतात. ते जेव्हा आपल्याला अडचण असणार तेव्हा मदत करायला धावतील. पण लक्षात ठेवा, तुमचे सख्खेच प्रत्येक वेळेला तुमचा घात करतील. पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकत नाही, पण माणूस पैशाला हे कितीही जपून ठेवेल तेवढा पैसा त्याला जोपर्यंत जगेल तोपर्यंत तरी मोठा बनवेल. आजकाल इज्जत माणसांना नाही, त्यांच्या स्वभावांना नाही किंवा त्यांच्या कामाला नाही, तर आजकाल इज्जत पैशाला आहे. ज्या व्यक्तीकडे पैसा असेल त्याला मान सन्मान इज्जत हे आपणे आप मिळत असते. मनात एक पोटात एक, ओठावर एक अशा लोकांपासून लांब राहा, कारण ते आपला फायदा घेण्यासाठी येतात. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला ते आता सर्वांना त्यांच्या पापाची सजा देव स्वतः देणार आहे. रक्ताच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की देव त्या सर्वांचा हिशोब करणार आहे. देवावरती विश्वास ठेवा. देवांनी कालही तुमची साथ दिली, अरे देवांनी तर आजही तुमची साथ दिली आहे. देव बोलतो, मी सदैव तुमच्या सोबत आहे. धावत्या वेळेसोबत तुम्ही तुमचे काम पूर्णपणे करत पुढे जा. या काळात तुमच्या आयुष्यात अडचणी नक्की येतील. त्या प्रत्येक अडचणींचा तुम्ही फक्त सामना करा. मी सदैव तुमच्या सोबतीला आहे. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नकोस, मी कधीही तुझी साथ सोडणार नाही. मी तर प्रत्येक वेळेला तुझ्या सोबतीला आहे. अरे माझ्या प्रिय मुला, प्रत्येक संकटात जेव्हा तुला माझी गरज असेल, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा तू माझी आठवण काढशील, आयुष्यामध्ये जेव्हा तुला सर्वात जास्त संकट येतील, जेव्हा तुला माझ्यावरती विश्वास ठेवून माझा अनुभव घेण्याची खरी वेळ येईल, तेव्हा मी तुझी साथ नक्की देणार. होय, श्री स्वामी समर्थ म्हणतात, धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यात बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात. जेव्हा वेळ बदलते पण आपण नाही, तेव्हा अडचण आपल्याला नक्की येते.
आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवा. जर काही मोठं करायचं असेल आणि जर काही असं करायचं असेल जे आजपर्यंत कुणीच केलं नाही, तर मेहनत ही अशी घ्यावी लागेल जे आजपर्यंत कोणीच घेतली नाही. लक्षात ठेवा, काहीही करू शकता तुम्ही. स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवा. बऱ्याच वेळेला संकटे आपल्या आयुष्यात येतात. ते आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी आयुष्यातील प्रत्येक संकटात स्वामी समर्थ आपली साथ हे देत आहेत आणि त्यांनी आपली साथ हे सदैव दिली आहे. जेव्हा आपल्याला स्वामींची साथ हवी असते तेव्हा स्वामी आपल्याला मदत करतात. पण जेव्हा आपल्याला काहीतरी आयुष्यात करायचं असतं तेव्हा स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवावा लागतो. विश्वास ठेव माझ्या प्रिय मुला, जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तुझी साथ मी देणार आहे. होय, तुला जेव्हा माझी गरज आहे ना तेव्हा मीच तर तुझी साथ देत आहे. काळजी करू नकोस. आयुष्याच्या प्रत्येक त्या वळणावर मी तुझ्या सोबत आहे. ज्या वेळेला प्रत्येकजण तुझी साथ सोडेल. होय, बऱ्याच वेळा संकटे आयुष्यात येतात. आपल्याला शुभ किंवा अशुभ या गोष्टी देऊन जातात. पण तुला काळजी करायची गरज नाही. भगवंताची कृपा आल्यावर आपल्याला ती कामं करता येतात जी आपल्याला करायची असतात. दिव्याची ज्योत बोलत नाही, तिचा प्रकाशच तिचा परिचय देत असतो. त्याप्रमाणे आपण स्वतःविषयी काही बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, ते आपला परिचय नक्की देतील. जेवढ्या वाईट दिवसांना सामोरे जाल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला मिळतील. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळांनो, मी तुमच्या नामस्मरणाची वाट पाहतोय. तुम्ही काळजी न करता माझे नामस्मरण करा. नवीन वर्ष आपणास सुखाचे आणि समाधानाचे तर जात असते जर आपण त्या नवीन वर्षात सर्व जुने भांडणे, जुने आपला स्वार्थ, आपले जुन्या गोष्टी ज्या कोणावरून आपण रागावलो होतो किंवा आपले जुने नातेसंबंध त्यांना पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच गोष्टी सुरळीत होतात. यावर्षी जे आपल्याला त्रास व्हायचा नाही असं वाटत असेल ते नेहमी चांगले होते. तुला हवे तसे घडत नसेल तर परमेश्वराचे आभार मान, कारण तुझ्या नाही तर त्या पद्धतीने घडत आहे म्हणजे तुझ्या जीवनाला देव यश नक्की देईल. संसार हा मातीतल्या घरात असू द्या किंवा हे एका स्वर्गात असू द्या, संसाराला तेव्हाच शोभा येते जेव्हा एकमेकांचे विचार आणि मन जुळतात. स्वामी बोलतात, बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात अशा गोष्टी होतात ज्या आपल्याला आयुष्यामधून मागे काढतात. त्यावेळेला आपल्याला काळजी करायची नाही. जो व्यक्ती थोडा दिवस स्वतःवर विश्वास ठेवेल, कधीही वाईट काळाला न घाबरता त्यांचा सामना करेल, स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करेल आणि बराबर प्रामाणिक प्रयत्न करेल, तो आयुष्यामध्ये नक्की पुढे जाईल. ज्याला समजतं नेहमी त्यालाच सांगायचं, ज्याला समजत नाही त्याला थोडंसं टाळायचं. आयुष्यात बऱ्याच वेळेला संकटे येतील, त्यांचा सामना करायचा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुमची साथ स्वामीच देतील. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. बऱ्याच वेळेला तुमच्या आयुष्यात मी तुमची साथ देणार आहे. जेव्हा तुम्ही माझी साथ सोडाल तेव्हा काळजी करू नका, मी प्रत्येक वेळा तुमच्या सोबत असेल. तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. आयुष्यात खूप वाईट दिवस येतील, त्या वाईट दिवसांचा सामना करा. मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत असणार. काळजी करू नका, मी सदैव तुमची साथ देत असणार आहे. आयुष्याच्या प्रत्येक वेळेला मी तुमच्या सोबत असणार. जेव्हा तुम्हाला माझी गरज भासेल तेव्हा तुमची साथ मी नक्की देणार. होय, विश्वास ठेवा. स्वामींनी तुमची साथ सदैव दिली आणि स्वामी तुमची साथ सदैव देत आहेत. स्वामीवरती जर विश्वास असेल तर आयुष्याच्या कुठल्याही काळात, कुठल्याही संकटात
स्वामी नक्की तुमची साथ देत असतील. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका. जेव्हा तुम्हाला माझी साथ हवी होती तेव्हा मी दिली आहे, आणि जेव्हा तुम्हाला येणाऱ्या भवितव्यात माझी साथ हवी असणार तेव्हा देखील तुमची साथ मी देत असणार. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी. अरे भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. काळजी करू नको. आयुष्यात जेव्हा तुला माझी गरज वाटेल तेव्हा तुझी साथ मी देत आहे. होय, काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करा. आयुष्यात बरेच वाईट संकटे येतील. त्या संकटांचा, त्या वाईट गोष्टींचा सामना करून पुढे जा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा आणि मेहनत करा. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जाईल तो आयुष्यात नक्की यशस्वी होईल. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करणं होय. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो तो व्यक्ती आयुष्यात कधीही मागे राहत नाही. स्वामी बोलतात, ईश्वर तर सदैव तुमच्या सोबत आहे. ईश्वरांनी तुमची साथ कधी सोडली नाही. ईश्वर तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. तुम्ही स्वामी नामावरती आणि ईश्वरावरती विश्वास ठेवा. धुक्याने एक छान गोष्ट शिकवली आहे की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरच पाहायचं. असा प्रयत्न करणे व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जातो आणि धुक्यामागे जे असतं ते सुंदर, मनमोहक असं निसर्ग. अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका. स्वाभिमानाला कधी मनाच्या घराबाहेर काढू नका. त्याचे कारण असे आहे, अभिमान तुम्हाला कधी प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. चुकल्यांना मार्ग दाखवा, अनाथांचा हात धरा, भुकेल्यांना खाऊ घाला, तुमचे कल्याण नक्की होईल. स्वामी म्हणतात, ज्याचा माझ्यावरती विश्वास आहे त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, वाईट संकटात, अडचणीत मी त्याची साथ नक्की देतो. माणूस तेव्हा मोठा होत नसतो जेव्हा त्याला सर्वजण चिडवतात. अरे, माणूस तर तेव्हा मोठा होतो जेव्हा त्याला आयुष्यात योग्य दिशेवर जायचं आहे. तर स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्यात वाईट संकटात देव स्वतः साथ देतो. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव तुमची साथ देत आहे. होय, जेव्हा तुम्हाला वाटत होतं की कुणीही माझ्या सोबतीला नाही तेव्हा स्वामी तुमच्या सोबतीला होते. स्वामींनी कधीही तुमची साथ सोडली नाही. स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाही आणि आयुष्यात प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्हाला त्यांची साथ हवी असेल तेव्हा स्वामी तुमची साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. त्यांनी तुमची साथ सदैव दिली आहे आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी देत आहेत तुमची साथ. आयुष्यात जेव्हा तुम्हाला स्वामींची गरज भासेल तेव्हा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. स्वामी प्रत्येक संकट समयी तुमच्या सोबत असतील. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीण होते. जर प्रयत्नावरती विश्वास असेल तर आयुष्याच्या प्रत्येक संकटावर स्वामी तुमची साथ देतील. दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत अजून खूप लहान आहात तुम्ही. स्वामी बोलतात, होय, जेव्हा तुम्हाला माझी साथ हवी असेल तेव्हा तुमच्या सोबत आहे मी. काळजी करू नको. आयुष्याच्या वाईट समयी जेव्हा तुला वाटेल की तुझी सावलीही सोडेल तुझी साथ तेव्हा मी सदैव तुझ्या पाठीशी असेल. स्वामी नक्की देतील तुझी साथ. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी बोलतात, प्रयत्न करणे सोडायचे नाही. दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्हाला खूप गोष्टी शिकाव्या लागतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
स्वामी समर्थांचे नाम स्मरण कर. स्वामी माऊली प्रत्येक वेळेला साथ देतील. जेव्हा तुला वाटेल की स्वामी माझी साथ देतायत की नाही हे कसं माहिती करू, तेव्हा डोळे बंद करायचे आणि स्वामी नामाचा जप करायचा. फक्त 3 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं. जर 3 वेळा म्हटल्यानंतर डोळ्यासमोर स्वामींचे चित्र आले असेल तर नक्की देव आपल्या सोबत आहे. होय, देवाने आपली साथ सोडली नाही. कोणतेही नातं निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते. विनाकारण भावूक होण्यात काही अर्थ नसतो, कारण आपलं ते नातं फुलवत राहतो पण समोरचा त्याला अजून झुकवत राहतो. निरपेक्षितपणे प्रेम समजणारं दुसरं मनही भेटावं लागतं. नुसतं लोक स्वार्थासाठी तुमच्या जवळ येतील तेव्हा स्वतःवरती विचार ठेवा, विश्वास ठेवा. स्वामी बोलतात, जो व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवेल आणि सारखे प्रयत्न करेल त्याच्या आयुष्याच्या वाईट समयी, वाईट काळात, संकटाच्या अशा काळात जेव्हा तो खूप अडचणीत असेल तेव्हा त्याची साथ मी स्वतः देणार. होय, जर स्वामीवरती विश्वास असेल ना तर आयुष्यात वाईट समयी स्वामीच आपली साथ देतात. विचार नात्याचा. नातं सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं, जिथे हक्काने सुख आणि दुःख वाटता यावं. कोणाच्या सांगण्याने तुटणार नसावं. विश्वास हे असावा. आयुष्यात प्रत्येक गोष्टी हे आपल्या मनाविरुद्ध होतात, पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल त्यावेळेला स्वामी बोलतात, मी तुमची साथ देणार. होय, जर तुझ्या आयुष्यात माझ्यावरती विश्वास आहे तर तुला संकट समयी होय फक्त स्वामी साथ देतील. स्वामी बोलतात, काळजी करू नको. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जागेवर आणते. प्रत्येक वेळेला जर कोणी व्यक्ती तुमचा नकारात्मकपणे द्वेष करत असेल तर स्वामी सांगतात, अरे भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी तुमचे सिद्ध वाक्य आम्हा भक्तांना सदा सर्वदा कार्यात बळ देते. भीती आणि संकटावर मात करण्याचा विश्वास देते. नाती ही रक्ताची नाही तर जाणवांची जुळली जातात. जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते आणि जाणीव नसेल तर आपली व्यक्ती ही परकी होऊ जाते. स्वामी तुम्ही सदैव माझ्या पाठीशी आहात. तुम्ही सदैव माझी साथ दिली आणि सदैव अशीच देत राहा, ही स्वामी चरणी प्रार्थना. आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करावा. वय वाढलंय म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून वाईट विचार असतील अशी खात्री सुद्धा देता येत नाही. जर स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास असेल तर आयुष्याच्या प्रत्येक संकट समयी स्वामी समर्थ साथ नक्की देतील. अरे हो, जर आपला स्वामींवर विश्वास आहे, अरे जर स्वामी आपल्या सोबत आहे, जर स्वामी समर्थांना आपण मानतोय तर आयुष्यात काळजी कसली करायची. श्री स्वामी समर्थ या नामाचा फक्त जप करायचा. जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा तिचा सामना करायचा आणि सतत प्रयत्नशील राहायचं. मातीत पडलेली साखर मुंगी खाऊ शकते, हत्तीत हे सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधी समजण्याची चुकूनही करू नका. इतिहासाने पूर्णपणे सांगितलेलं आहे की आयुष्यात बऱ्याच वेळेला आपल्याला संकटे येतील. त्या संकटांचा सामना केल्याशिवाय पुढे जाणे हे अशक्य असते. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवेल, जो व्यक्ती स्वामी समर्थांना मानेल, आयुष्याच्या प्रत्येक संकट समयी स्वामी त्याची साथ नक्की देतील. बऱ्याच वेळेला स्वामीवरती विश्वास असतो, आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. बऱ्याच वेळेला स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तेव्हा काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवावा. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात बऱ्याच वेळेला मी तुमच्या सोबत आहे आणि जेव्हा तुम्हाला माझी साथ हवी असेल तेव्हा तुमची साथ मीच देणार आहे. प्रत्येक संकट समयी तुमच्यासोबत मीच असणार आहे आणि जेव्हा तुम्हाला
माझी सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तुमच्यासोबत मी असणार. होय, श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्यामध्ये असं संकट एकही येणार नाही, त्या संकटामध्ये मी तुमची साथ देणार नाही. प्रत्येक वेळेला स्वामींनी तुमची साथ दिली आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. बऱ्याच वेळेला सर्व काही चांगलं होतं तुमच्या मनासारखं. फक्त स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक संकट समय तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका. मी तर कालही तुमची साथ देत होतो आणि मी आजही तुमची साथ देत आहे. आयुष्याच्या प्रत्येक संकट समय स्वामींनी आपली साथ दिली आहे आणि स्वामी आपली साथ दिली आहे. स्वामी बोलतात, होय, जेव्हा तुला माझी गरज असणार तेव्हा काळजी का करतोय? मी तर स्वतःवरून तुझ्या सोबत येणार. फक्त तू श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर. जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा मी तुझ्या सोबतीला असेल. श्री स्वामी समर्थ या नामात एक वेगळी ताकद आहे. जो ही ताकद ओळखेल तो वाईट दिवसातून पुढे निघेल. स्वामी बोलतात, वाईट वागून मिळालेल्या शिक्षेपेक्षा चांगलं वागून मिळालेल्या शिक्षेचं दुःख अधिक वेदनादायक असतं. आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्या मनात असतात पण सांगता येत नाही. स्वामी म्हणतात, आपल्याला मुखात नित्य स्वामी नाम ठेवा. हृदयावर चित्त स्थिर ठेवा. स्वामी सतत माझा विकास करत आहेत या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वामी बोलतात, या अनंत असीम अस्तित्वानं रूपम स्वामीरायाने तुम्हाला सर्वांसाठी अवतार घेतला आहे. जेव्हा कुणाला न दुखवता जगणे यायला सुरू होतं तेव्हा आयुष्य खूप सुंदरपणे जगायला लागतो. असं कुठं सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधाना इतकं सुख दुसरं कुठेही नाही. संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. सर्वात श्रेष्ठ आहे एक गोष्ट. स्वामी बोलतात, चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिरा मिळतात. संयम ठेव, तुझी पण वेळ लवकर येईल. वचन हे तुझे पाठीशी. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर दुःख कोणाला कळलं नसतं आणि दुःख कळलं नसतं तर सुख म्हणजे काय हे सुद्धा कळलं नसतं. स्वामी बोलतात, होय, मी तुझ्या सोबत आहे. मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेव. तुझी साथ मी देत आहे. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसतं आणि काही नसेल तरी चालेल, पण सन्मान देता आला पाहिजे. स्वामी बोलतात, आशीर्वाद घेता येतील एवढे द्या. तळतळाट मात्र कोणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरिता इतरांना दुःख देऊ नका. बऱ्याच वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. जर स्वामी समर्थांवरती आपला विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक संकट समयी मी तुमची साथ देत आहे आणि प्रत्येक संकट समयी मी तुमची साथ देणार आहे. बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटत असेल की स्वामी माझी साथ हे देणार की नाही. त्यावेळेला स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामींनी प्रत्येक संकटात तुमची साथ दिली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, काळजी कशाला करतोय माझ्या प्रिय मुला? तू फक्त स्वामी नामाचा जप करून बघ. आयुष्याच्या वाईट समयी तुझ्यासोबत मी असणार. खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही, पण मनाने श्रीमंत नक्की बना. कारण कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होतात. आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं होतं. फक्त बऱ्याच वेळेला आपल्याला एक गोष्ट असते ती म्हणजे समजत नाही. ती म्हणजे आपण काय करावं हे. जर तुम्हाला अजूनही काही गोष्टी समजत नसतील तर स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून प्रयत्न करून बघा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात, वाईट संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतील. बऱ्याच वेळेला तुमच्या आयुष्यात खूप अडचणी येतील तेव्हा स्वामी म्हणतात, माझ्यावरती विश्वास ठेवून तर बघा. बऱ्याच वेळेला तुमची साथ मी स्वतः देईल.
स्वामी बोलतात, प्रत्येक समस्याचं समाधान तुमच्याजवळ येईल. फक्त माझा विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थांना माना. जिथं आपलं चुकतं नाही तिथं आपण झुकत नाही. आयुष्यात स्वतःवर विश्वास एवढा ठेवा की वाईट संकट समयी स्वामी सोबत असतील आणि आपण प्रयत्न करून बाहेर निघू. संत तुकारामांनी सहज लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवलंय ते बघा. बोलावे खरे आणि बोलावे असे जे कोणाच्याही मनाला दुखवू नये. थोडक्यात समजणे म्हणजे थोडक्यात समजावे. शब्द हे असे वापरावे जे आयुष्यात सर्व काही चांगलं करतील. शब्द हे सांभाळून वापरल्याने चांगल्या वेळेचं सोनं करता येते. जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो. जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो. पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. स्वामी बोलतात, बऱ्याच वेळेला संकटे आपल्या आयुष्यात येतात, पण त्यावेळेला तुम्हाला माझी साथ हवी असेल तर काळजी करू नका. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुमची साथ मी देतोय. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की सर्व काही मनाविरुद्ध होतंय, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करा. जिथे आधार मिळतो तिथे वेळ नेहमी लागतो. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये मी सदैव तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका. माझी जपमाळ ही स्वामी महाराजांचा टेलिफोन आहे. हा टेलिफोन हॉटलाईन आहे. हातात माळ घेतली की स्वामी महाराजांची संपर्क जोडला जातो. श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे टोपण नाव. या नावाने हाक मारली की ते स्वामी आपल्यापर्यंत नेहमी प्रत्येक संकटात पोहोचत असतात. बऱ्याच वेळेला स्वामी बोलतात, आयुष्यात ज्या गोष्टी असतात त्या नेहमी चांगल्या करा, पण स्वतःवरती विश्वास ठेवा. बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटेल की स्वामी माझी साथ हे देत आहेत की नाही, तेव्हा श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा, कारण तेच आपली साथ देत आहेत. स्वामी बोलतात, तुला जर माझ्याशी संवाद साधायचा असेल तर आयुष्याच्या अडचणींना हे एक गोष्ट सांग की माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. मला कुणाच्या कुठल्याही कामाची भीती नाही. बऱ्याच वेळेला जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी बदलून जातील. स्वामी सांगतात, बऱ्याच वेळेला तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा या मंत्राचा जप करावा लागेल. आयुष्यात बऱ्याच वेळेला श्री स्वामी समर्थांवरती तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. होय, स्वामी बोलतात, मी प्रत्येक संकट समयी तुमच्यासोबत आहे. तुम्हाला माहिती आहे ना, मग काळजी का करताय? आयुष्याच्या प्रत्येक तशा संकटात जेव्हा सर्व तुमची साथ सोडतील, जेव्हा एकटे पडाल, तेव्हा सोबत असणार मी. श्री स्वामी समर्थ या नामाचा जो व्यक्ती पूर्णपणे नामस्मरण करत असतो तो आयुष्यात यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. जर आपला स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करायची गरज नाही. स्वामी बोलतात, प्रत्येक संकट समयी मी तुमच्या सोबत आहे. आयुष्याच्या वाईट काळात, आयुष्याच्या चांगल्या काळात आणि आयुष्याच्या अशा काळात जेव्हा सगळे तुमची साथ सोडतील तेव्हा मी तुमची साथ देणार आहे. स्वामी बोलतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. जर तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होत नसतील तर स्वामीवर विश्वास ठेवा. स्वामी नक्की तुमच्याच मनाप्रमाणे गोष्टी करतील. लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला त्या गोष्टी देतील ज्या खरंच गरजेच्या आहेत किंवा ज्या आपल्यासाठी चांगल्या आहेत. स्वामी त्या गोष्टी कधीही देणार नाहीत ज्यांनी तुमच्या आयुष्यात संकट येईल किंवा ज्या तुमच्यासाठी वाईट असतील. स्वामी प्रत्येक वेळेला साथ देतात आणि एकच म्हणतात, माझ्या प्रिय मुलांनो, मी सदैव तुमच्या सोबत आहे. होय, तुम्हाला काळजी नाही करायची. आयुष्याच्या प्रत्येक संकट समयी तुमच्या सोबत मी आहे आणि तुमची साथ मी स्वतः देत आहे. त्यामुळे तुम्ही काळजी न करता निशंक राहा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत. आयुष्याच्या वाईट काळात, आयुष्याच्या अशा काळात जेव्हा कोणीही तुमची साथ देणार नाही तेव्हा स्वामी तुमची साथ देत असतील. काळजी करू नका. जेव्हा तुम्हाला वाटेल की स्वामी माझ्या पाठीशी नाहीत तेव्हा तुम्ही एका गोष्टीकडे लक्ष द्या. स्वामी नामस्मरण जो कोणी करतो त्याच्या आयुष्यातील अनंत संकटे स्वामी समर्थ स्वतः दूर करतात. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या आयुष्यात सर्वात जास्त दुःख का,
माझ्या आयुष्यात सर्व गोष्टी माझ्या मनाविरुद्ध का, तर तेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवा. ते तुम्हाला नक्की सांगतील की आयुष्यातील दुःख हे कधी संपेल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात बऱ्याच वेळेला अशी वेळ येईल की सर्व तुमची साथ सोडतील असं तुम्हाला वाटेल, पण श्री स्वामी समर्थावरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या वाईट काळात ते तुमची साथ नक्की देतील. बऱ्याच वेळेला स्वामीवरती आपला जेव्हा विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करायची नसती. जीवनात या गोष्टीमुळे त्रास सहन करावा लागतो. साधा स्वभाव, कमीपणा घेणे, जबाबदारी स्वीकारणे, आपल्या अंगी असलेल्या काही चांगल्या सवयी आणि आपले चांगले विचार, चांगले शब्द, माणुसकी दाखवणे आणि सगळ्यात म्हणजे चांगली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवडत्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे. जो व्यक्ती विश्वास अशा व्यक्तीवर ठेवतो ज्याची तेवढी लायकी नसते, ते नेहमी आपल्याला खाली ओढतात. स्वामी बोलतात, जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर तुमचे सर्व साथ मी सर्व चांगले मनाप्रमाणे करेल. नेहमी तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही साथ देणार आहे. स्वामी बोलतात, आयुष्यात इतरांकडून काहीतरी शिकत राहावं आणि वाचन करावं. ज्ञान मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेथे घोडे पितात पाणी त्या झराचे पाणी प्या. कारण घोडा कधीही खराब पाणी पिणार नाही. जिथे मांजर झोपते तिथे तुमचा बिछाना घाला. कारण अळणीने स्पर्श केलेलं फळ खा. तेच मशरूम निवडा ज्यावर कीटक बसतात. आयुष्यात जिथे चिचुंदरी खड्डा खोदते तिथे झाड लावा. आयुष्यात आपले घर बांधा जिथे साप स्वतःला गरम करण्यासाठी बसतो. पक्षी उष्णतेपासून लपतात तेथे आपला कारंजा कणून काढा. झोपायला जा आणि पक्षासमोर एकाच वेळेला जागे व्हा. तुम्हाला दिवसभर सोनेरी धान्य मिळेल. अधिक हिरवे खा. जंगलातील प्राण्याप्रमाणे तुमचे पाय मजबूत होतील. हृदय प्रतिरोधक असेल. स्वामी म्हणतात, जी झुंज तू खेळतो आहे स्वतःशी, मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्याच्या वाईट संकटात मी तुझी साथ देत आहे. बऱ्याच वेळेला तुझी साथ कोणी सोडत असेल किंवा कोणी साथ देत नसेल, तेव्हा मी सदैव तुमची साथ देत असणार. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघ. आयुष्याच्या प्रत्येक वाईट संकट समयी तुझी साथ मी स्वतः देणार. होय, जर तुला वाटत असेल की माझी साथ स्वामी का देत नाही, तर माझ्यावर विश्वास ठेव. स्वामी तुझी साथ नक्की देतील. परिस्थितीची कल्पना असून काहीच न करता येणे जास्त त्रासदायक असतं. डोक्यात खूप सारे विचार चालू असतील पण समोर कुठला मार्ग दिसत नसतो. एरवी सहज वाटते, पॉझिटिव्ह थॉट्स असतं, ते वेळ निघून गेल्यावर कळतं. स्वामी नाम किती गोड, रोज घेता थोडं थोडं, बघ सहज सुटेल तुझ्या जीवनाचं कोडं. नुसतं आपलं म्हणून काही होत नसतं. आयुष्यात प्रत्येक वेळेला आपल्या मनापासून सर्व काही चांगलं होत नसतं. मराठी भाषेचा शृंगार, मासा आणि माझी यांच्या परमेशांची काहीही संबंध नसतो. आयुष्यात तुमच्यातल्या 3 गोष्टी ओळखतो त्यावरच विश्वास ठेवा. हास्यामागील लपलेले दुःख, रागवल्यामागे असलेलं प्रेम आणि मौनाचं कारण. जो व्यक्ती सर्व काही आयुष्यात मागे असतो तो सदैव पुढे जातो. स्वामी बोलतात, इंसान को ये 6 चीजें बर्बाद कर देती है, नींद, गुस्सा, डर, थकान, आलस्य और काम टाळने की गंदी आदत. स्वामी म्हणतात, मराठी भाषेचा शृंगार हा आहे की आपण मराठी बोलावं. जो व्यक्ती मराठी बोलतो आणि स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो तो नेहमी यशस्वी होतो. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी प्रत्येक संकट समयी तुमच्या सोबत असेल. आयुष्याच्या वाईट समयी, आयुष्यात जेव्हा प्रत्येक वेळेला कोणी तुमची साथ देत नसेल त्यावेळेला मी तुमच्या सोबत नक्की असतो. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. स्वामींनी तुमची साथ कधीही सोडली नाही आणि स्वामी तुमची साथ कधीही सोडत नाहीत. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर वाईट काळात देखील स्वामी तुमची साथ नक्की देतील. होय, जर स्वामीवरती आपला विश्वास असेल तर आपली साथ कधीही स्वामी देतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. स्वामींनी आपली साथ कधीही दिलेली आहे. स्वामी आपली साथ सदैव देतात.
स्वामी म्हणतात, जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता. लक्षात ठेवा, वाईट होण्यासाठी स्वतःवर विश्वास नाही तर आपले कर्म लागतात. जर तुमचे कर्म असे असतील की सर्व काही मनाविरुद्ध होईल, तेव्हा स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका. प्रत्येक संकट समयी स्वामी तुमची साथ नक्की देतात आणि जर स्वामीवरती तुमचा विश्वास असेल तर स्वामींनी तुमची साथ सदैव दिली आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जिथे कोणीही तुमची साथ देत नाही तेथे स्वामी तुमची साथ देतील. स्वामी बोलतात, सहन करणे सोडा आणि प्रत्युत्तर देणे चालू करा. कारण एखाद्या वेळेला वाईट गोष्टी सुद्धा सहन करणे मूर्खपणाचे लक्षण ठरते. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं सुद्धा आपल्यासाठी धोकादायक असतं. आपल्या माणसाच्या रागाला चुकीचं समजायचं नसतं, त्याला आपली काळजी वाटते आणि आपले निष्काळजीपणा दाखवला तर ते ऐकत नाही की मग त्याची चिडचिड होत असते. विनाकारण चिडत नसतं कुणी कुणावर, त्यासाठी खूप प्रेम असावं लागतं. स्वामी बोलतात, प्रत्येक संकट समयी मी तुझी साथ देत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझ्यासोबत मी आहे. प्रत्येक वेळेला जेव्हा सर्व काही तुझी साथ सोडतील तेव्हा मी तुझ्यासोबत असेल. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर, तुझी साथ मी स्वतः देत असणार. जो व्यक्ती काळजी न करता श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवतो, आयुष्याच्या प्रत्येक संकट समयी आयुष्यात स्वामी त्याची साथ नक्की देतात. स्वामींनी कधीही आपली साथ सोडलेली नाही. आपलाच त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये जेव्हा तुला वाटत असेल की कोणी तुझी साथ देणार नाही तेव्हा स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघ. होय, स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत आहे. मी कधीही तुमची साथ सोडलेली नाही आणि मी येणाऱ्या भविष्यातसुद्धा तुमची साथ सोडणार नाही. जर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप आपण दिवसातून कमीत कमी जास्तीत जास्त वेळा केला तर आपल्याला स्वामी प्रत्येक संकटात साथ देताना दिसतील. स्वामी आपली साथ कधी सोडत नाहीत, फक्त त्यांच्यावरती विश्वास असणे अति आवश्यक आहे. जर आपला स्वामीवरती विश्वास असेल तर आयुष्याच्या वाईट काळात, आयुष्याच्या संकट समयी स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामीवरती विश्वास असणे अत्यंत गरजेचं आहे. जर स्वामीवरती आपला विश्वास असेल तर आयुष्याच्या वाईट काळात स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामी बोलतात, मी तर प्रत्येक वेळेला तुमच्या पाठीशी आहे आणि मी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आहे. जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावर विश्वास ठेवा. आयुष्यात येथील वाईट संकटे, येथील वाईट वेळी, वाईट वेळ आली तरी घाबरू नका. स्वामी समर्थ नामावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. स्वामी बोलतात, मी तुमची साथ सदैव देत आहे. तुमचा माझ्यावरती विश्वास असू द्या. बऱ्याच वेळेला तुमची साथ मी स्वतः देणार. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. होय, तुमच्या आयुष्यातील अनंत संकटे मी स्वतः दूर करणार आहे. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी बोलतात, जेव्हा तुला माझी आवश्यकता असेल तेव्हा तुझी साथ मी स्वतः देणार आहे. आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही वाईट काळ आला तरी तुमची साथ स्वामी देतात. स्वामींनी कधीही तुमची साथ सोडली नाही. स्वामींनी तुमची साथ हे कधीच सोडलेली नसते. बऱ्याच वेळेला स्वामी म्हणतात, मी तुमची साथ प्रत्येक संकट समयी देतोय. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी तुमची साथ कधीही सोडलेली नाही आणि कधीही सोडणारही नाही. विश्वास ठेव. जेव्हा सर्व काही जण तुझी साथ सोडून पुढे जातील तेव्हा मी तुझी साथ देत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुझी साथ देत असणार. बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटेल की स्वामी माझी साथ हे देत आहेत की नाही. त्यावेळेला श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करून बघा. आयुष्याच्या वाईट समयी, संकट समयी स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामींनी तुमची साथ कधी सोडली नाही. फक्त त्यांच्यावरती तुमचा विश्वास असायला हवा. जर स्वामी समर्थ या नामावरती विश्वास असेल तर आयुष्याच्या वाईट काळात स्वामीच आपल्या पाठीशी असतील.
बऱ्याच वेळेला गोष्टी मनाविरुद्ध होते. बऱ्याच वेळेला गोष्टी स्वामी बोलतात, जसे चांगल्या विचारांनी जीवन बदलते आणि त्या विचारांनी यशाची साध्य होते तसे असते. आपल्या ध्येयाच्या दिशेने सदैव चाला आणि सदैव प्रयत्न करत राहा. ज्या मनाने आशा आणि ध्येयाची साथ निभावली त्याचे जीवन सदैव समृद्ध होते. आयुष्यात वाईट काळ कुणाचा येत नसतो. प्रत्येकाचा एक वेळेला वाईट काळ आणि प्रत्येकाचा चांगला काळ येत असतो. आजचे संघर्ष आपल्याला उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. केलेले पाप कधीही वाया जात नाही. त्याचे फळ म्हणजे त्याचे आपल्या पापाचे आपल्याला नेहमी कर्म हे बेकारच भेटतात. पाप केले तर आपल्याला चांगले फळ कसे मिळणार? आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर परिश्रम करावे लागतील. लक्षात ठेवा, स्वप्न अशी पाहावी ज्याने पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ठरवता आली पाहिजे. स्वामी बोलतात, जर स्वतःवरती विश्वास असेल तर योग्य वेळेला तुम्हाला नक्की स्वामी साथ देतील. आयुष्यामध्ये मनातले चांगले विचार असेल की सगळ्या गोष्टी सातत्याने होत असतात. स्वामी म्हणतात, मनात चांगले विचार ठेवा, गोष्टी नक्की मनाप्रमाणे होतील. यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणे हा एकमेव आणि सर्वात सोपा पर्याय आहे. जो या प्रयत्नांकडे पाहतो आणि मेहनत करतो तो नक्की पुढे जातो. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. बऱ्याच वेळेला संकटे आयुष्यातून दूर जातात. स्वामी बोलतात, आयुष्यात मी सदैव तुझ्या सोबत आहे, तू माझ्यावर विश्वास ठेव. बऱ्याच वेळेला तुझी साथ मी देत आहे, तू श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. आयुष्यामध्ये प्रत्येक संकट समय मी तुझी साथ देत आहे, तू श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवून तर बघ. होय, जेव्हा प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाविरुद्ध होते तेव्हा श्री स्वामी समर्थ हे तुझी साथ देतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. आयुष्यामध्ये संकटे मनाविरुद्ध असतात, पण संकटांचा सामना करण्यासाठी स्वतःवर आणि स्वामीवर विश्वास लागतो. जो स्वामीवरती विश्वास ठेवतो आणि मनात चांगले विचार ठेवतो तो आयुष्यात सदैव यशस्वी होतो. श्री स्वामी समर्थ बोलतात, मी त्या व्यक्तीची साथ सदैव देत असतो जो माझे नामस्मरण करतो. तुम्ही माझ्या मठात नाही आले तरीही मला चालेल, पण माझे नामस्मरण नक्की करा. तुमची साथ मग मी स्वतः देणार. होय माझ्या प्रिय मुला, काळजी करू नको, मी प्रत्येक संकट समयी तुझ्या सोबत आहे. आयुष्याच्या वाईट काळात तुझी साथ मीच देत आहे आणि जेव्हा तुझी कोणी साथ देत नसेल तेव्हाही तुझी साथ मीच देणार आहे. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव, तुझी साथ मी सदैव देत असतो. मी तर तुझी साथ सदैव देत आलो आहे आणि सदैव मी तुझी साथ देत असणार आहे. फक्त तू माझ्यावरील विश्वास ठेवून बघ. जेव्हा तुला माझी खरी गरज असेल तेव्हा तुझी साथ नक्की मीच देणार. तू फक्त विश्वास ठेव, वाईट काळात वाईट संकट समयी तुझी साथ मी देणार. जेव्हा स्वामीवरती आपला विश्वास असतो तेव्हा काळजी करण्याची गरज नसते. वाईट काळात देखील स्वामी आपली साथ देत असतात. स्वामी म्हणतात, मी तर सदैव तुमची साथ दिली आणि सदैव तुमची साथ देत असणार आहे. फक्त तुमचा माझ्यावरती विश्वास ठेवा. वाईट काळात तुमची साथ मी दिली आणि आयुष्याच्या चांगल्या काळात देखील तुमची साथ मी देत आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याचे जीवन खोट्याने उद्ध्वस्त करता तेव्हा ते व्याजाने घेतलेल्या कर्जाप्रमाणे व्याजासकट तुमच्यासमोर प्रगट येते. म्हणजे देव नेहमी तुम्हाला ते परत करतो. देव बोलतो, कधीही कुणाचे वाईट करू नको, कारण जर तुम्ही कुणाचे वाईट कराल तर देव तुमचे चांगले करेल. ही अपेक्षा म्हणजे पूर्णपणे आपला गैरसमज असतो. इतरांचे वाईट करून स्वतःला सुखी समजण्याची चूक करणे आयुष्यातील सर्वात मोठा गैरसमज. जर देवावरती आपला विश्वास असेल तर प्रत्येक संकट समयी स्वामी आपली साथ नक्की देतील. आयुष्यात बऱ्याच वेळेला स्वामीवरती विश्वास असणे खूप गरजेचे असते, कारण स्वामीच आपली साथ देतात आणि जेव्हा श्री स्वामी समर्थांवरती आपला विश्वास असतो तेव्हा काहीही करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे, फक्त विश्वास ठेवून तर बघ. आयुष्याच्या वाईट काळात मी सदैव तुमची साथ देत आहे. जेव्हा स्वामी तुमची साथ देतात तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
होय, बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटेल की स्वामी माझ्या पाठीशी आहेत, पण माझ्या आयुष्यात संकटे का येतात? तेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवून पुढे प्रयत्न करा. स्वामी सदैव तुमची साथ देतात. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा. त्यांनी कधीही तुमची साथ सोडली नाही, ते कधीही तुमची साथ सोडणार नाही. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. जो श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवतो आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतो, तो आयुष्यात सदैव पुढे जात असतो.